बऱ्याच लोकांना औषधं किंवा उपचार हे घेतले की आजार बरे होतात असं वाटतं, परंतु औषधं किंवा उपचार हे कुठल्याही गोष्टी जर तुम्ही घेतल्या त्याच्याने तुमच्या शरीरातील आजार बरे होणार, परंतु शरीरात आजार का येत आहे त्याचे कारण तुम्ही शोधले पाहिजे. ॲक्च्युली तुम्ही मूळ कारणापर्यंत जा. तुमची दिनचर्या खराब झाली किंवा तुमचे काहीतरी चुकतं आहे, तुमचं काहीतरी चुकत असल्यामुळं तुम्ही आजारी पडतात. भले तुम्ही औषध उपचार घेऊन तुम्ही बरे होतात. आता हे जे मोठे मोठे आजार आहे जे कधी न बरे होत नाही, म्हणजे असं डायबिटीज झालं, हाय बी पी झालं, हायपोथायरॉईड झालं किंवा बाकीच्या दुसऱ्या काही गोष्टी ॲटोइम्युन डिसीज झाले, तर हे बरे नाही होत. मग तुम्ही सातत्याने गोळ्या औषधं घेत असतात. मग त्याच्यातून तुम्हाला मुक्ती पाहिजे असते. तर मग त्याच्यातून मुक्ती काय, कोणती गोष्ट देऊ शकते? तर तुमच्या चुका तुम्ही जर सुधारवल्या, म्हणजे राहणीमानातील चुका, व्यायामातील चुका, योग्य आहारातील चुका, तुमच्या दिनचर्यातील चुका, ह्या जर तुम्ही योग्य केल्या, काही काळ जर तुम्ही त्याच्यानुसार जर जगला बराच काळ, तर निश्चित स्वरूपाने तुमचे गोळ्या औषधं कमी होतील आणि तुम्हाला निरोगी आरोग्यमय आयुष्य भेटेल. पण माणूस काय करतो माहिती आहे का, गोळी खा आणि कामावर जा, या संकल्पनेमुळं माणूस हा अजून आजारी पडत चालला आहे. म्हणून तो लवकर बराच होत नाही आणि त्यांची अपेक्षा असते की मी कसाही राहू, फक्त मी बरा झालो पाहिजे. असं होत नाही. म्हणजे जर तुम्ही गॅरेजला गाडी नेली, तिचे सर्व पार्ट जरी नवीन टाकले, पण जर तुम्ही योग्य पद्धतीने वापर नाही केला त्याचावाला, तर ती परत खराब होणार आहे. तसंच शरीराचं पण आहे की शरीर जर तुम्ही त्याला योग्य पद्धतीने जर ठेवलं नाही, त्याचं राहणं, त्याचं उठणं, त्याचं खाणं, त्याचं झोपणं, त्याच्या दिनचर्याच्या गोष्टी त्याला जर वेळेत दिल्या नाही, त्याला जर तुम्ही जपलं नाही, त्याला जर ताकद दिली नाही, त्याला त्याची इम्युनिटी वाढवली नाही, तुम्ही जर व्यायाम दिला नाही, तर निश्चित स्वरूपाने शरीर हे कायम आजारी पडत राहील आणि तुम्हाला त्यामुळे गोळ्या औषधांचा सहारा हा कायम घ्यावा लागेल. म्हणून सर्वात पहिले तुम्हाला तुमची चुकी सुधारवणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपण काय चुकतोय ह्या गोष्टी लक्षात घेऊन त्या चुका सुधारून तुम्ही जर तुमच्या जीवनाला जगायला जर चालू केलं, तर निश्चित स्वरूपाने तुम्ही आजारमुक्त होऊ शकतात. आजार किती मोठे असू द्या, कसे असू द्या, जर तुम्ही समजून घेतलं आणि आजाराच्या अकॉर्डिंग तुम्ही जर तुमची दिनचर्या ठेवली, जेवणाचे, खाण्याचे, राहण्याचे, उठण्याचे, बसण्याचे जर पथ्य पाळले, तर निश्चित स्वरूपाने तुम्ही आजारावरती मात करू शकतात. योग्य पद्धतीने जर तुम्ही व्यायाम केला, तुमची दिनचर्या योग्य पद्धतीने सुधारवली, तुम्ही जर खानपान याच्यावरती व्यवस्थित लक्ष दिलं, वावडं चिवडं आंबट चिंबट ज्या चुकीच्या गोष्टी ज्या वातावरणाला सूट होत नाही, तुमच्या शरीराला सूट होत नाही, अशा गोष्टी तुम्ही जर खाणं निश्चित 100% जर टाळल्या आणि चांगलं जे शरीराला पोषण देईल आरोग्यमय आहार जर तुम्ही चालू केला, तुम्ही जर व्यवस्थित झोपायला चालू केलं, रात्री 8ला झोपले, सकाळी पहाटे 5ला उठले, सकाळचं जेवण नाश्ता व्यवस्थित केला, दुपारचं जेवण व्यवस्थित केलं, संध्याकाळचा नाश्ता हा जेवण हे टायमिंगवर केलं, तर निश्चित स्वरूपाने तुम्हाला तुमचं आरोग्य परत मिळू शकतं. तुमचं आरोग्य हे तुमच्याच हातात आहे, इतर कोणाच्याही हातात नाही आहे. जसा निसर्ग स्वतःला मेंटेन करतो तसं तुम्ही पण स्वतःला मेंटेन करू शकता. बाहेरील वस्तूंमुळं तुमच्या जीवनात सौंदर्य येत नाही. सौंदर्य हे तुम्ही तुमच्या हाताने कमवू शकतात. निसर्गात सर्व काही गोष्टी अवेलेबल आहे, पण त्या नैसर्गिक रूपात तुम्ही घ्या. म्हणजे व्यायाम आहे, चांगला आहार आहे, झोप आहे, स्वतःची काळजी घेणे, दिनचर्या चांगली ठेवणे, चांगली भौतिक परिस्थिती निर्माण करणे, ह्या सर्व गोष्टींचं जर तुम्ही व्यवस्थित पालन केलं, तर निश्चित स्वरूपाने तुम्ही आजारमुक्त होऊ शकता. धन्यवाद.